ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगी भार त्याचा साकडे पडूने दी काही व्यथा आपणची माथा ओढवी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे भार त्याचा एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे भार त्याचा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सरे चरण संस्थातिया सरे चरण संस्थातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठला विठ्ठला भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर अराका
जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाचिया कुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठल ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगी भारत्याचा किंवा पुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांतीब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठण प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे बापू म्हणतात की संतांचं देवाच्या डोक्यावर कर्ज आहे। काय होत माहितीये का, क्षेत्र कुठलंही निवडा त्याच्यात पण भंगिरी लोक असतात। राजकारण असेल, व्यापार असेल, शैक्षणिक असेल, परमार्थ असेल, कुठलंही असू द्या, भंगिऱ्यांची संख्या कुठे। किती चांगलं मळयंत्र आणा, जास्त जोरात लोटलं की कांड्या हानीत आहे आणि कमी टाकलं की सोयाबीन फोडीत आहे। कुठलंही असू द्या, थोडीशी जरा जोरा गर्दा असतोच गर्दा। मग हा गर्दा शहाणपणा करीत असतो बघा। 5ची मोटर चालू आहे, दांडाल पाणी आहे, पण दांड कशाने फुटतो? गर्द्यानंच। गर्द्याला इतकं सोपं समजायचं नाही। जुनी एक म्हण होती, धसकटाल कसपट समजायचं नाही। हे धसकट कधी कळत माहितीये का? पायात घुसल्यावर विठाला विठाला ही बारकी बुरकी धसकट नालायक असतात का? ही मान्य करत नाहीत ना। काय म्हणे, डोकं खराब झालं असेल का गिरगावकराचा? अरे सोंबळ्या, अभंग पैठणच्या मालकांचा आहे आणि पैठणचे मालक म्हणतात की संतांचं देवावर कर्ज आहे। पैठणच्या मालकांचा अधिकार किती मोठा। 36 वर्ष जगाचा बाप धोत्र धुवाला तिथं। संध्याकाळी महाराज घरी गेला, बायकोल म्हणला सगळ्या धोत्राची पिशवी आता पारशी झाली आणि उद्या सकाळच्या एकही धोतर नाही। 2 वाजता धोतर धुईवर पहाटच्याला वाळत आहे। ती म्हणली बाई आता गारव्यात मी धुत नाही। कोणाचं धोतर? नवऱ्याचं पाकिट कोणाला देतो ते घरी नेऊन? ती पण म्हणते काय बाई काय ताण हो तुमचा, हो रात्रीन बेरात्रीन धुणं। हो इथं बसलेले किती दिवस वाचू द्यायचेत माझ्या सगट आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो विश्वाचा मालक धोत्र धुवाला नाथ। वस्त्रे गंगा तीरी धुताते धुताते वस्त्रे गंगा तीरी धुताते धुताते वस्त्रे गंगा तीरी धुताते वस्त्रे गंगा तीरी धुताते त्रिखंडा चंदन उगावली करी त्रिखंडा चंदन वस्त्र गंगा तीरी धुताते धुताते वस्त्र गंगा तीरी धुताते वस्त्र गंगा तीरी धुताते
वस्त्र धुतले हो पंढरपुरातल्या मालकाने महाराज. ताकद किती असेल त्या नाथ बाबांची. त्यांच्या पत्नीचे लुगडे पण धुतले. लुगडे पण. वकील साहेब, शताब्दी चालू आहे, तुम्ही मला विचारलं 2-3 दिवस कीर्तन नाहीत का? उदाहरण सांगायलो. मला मारायला बसलेत माणसं घरी बसल्यावर, पण उदाहरणार्थ मी म्हणलं 2 दिवस कीर्तन नाहीत. वकील साहेब म्हणले महाराज तुमच्याकडे एक काम आहे, कीर्तनातले 2 दिवस माणसं बसवायचं काम तुम्ही करायचं काठी घेऊन. किती मुंग्या लागत्या गिरगावच्या बाळूला. वकील साहेबांनी काय मला समजिलं आणि मला काठी घेऊन माणसं बसवायला लावायलीत. वकील साहेबाला कळतं का नाही? जगाचा बाप 36 वर्ष वाचमन. दत्तचो पदारी करीत असे, दत्तचो पदारी करीत असे, रामने देव राबे त्यांचे दत्तचो पदारी करीत असे, दत्तचो पदारी करीत असे, दत्तचो पदारी करीत रामने देवाला भेटाले, दत्तचो पदारी करीत रिकाम्या टायमामध्ये 36 वर्ष दरुजा सांभाळला. 50,000 ज्याला पगार येते वाचमन की करू शकतं का? हो पाटील करतय ते. आपल्याला किती पैसे द्यायचे आणि कोण्या दिवशी आपली सगळी संपत्ती जाळायची हे त्याच्या बायकोच्या हातात आहे, लक्ष्मीच्या मालकिनीच्या हातात आहे पंढरपुरातल्या. आणि जगाच्या अर्थव्यवस्थेतल्या मालकिनीचे मालक चोपदारी करतात. त्या अर्थी नाथांचा अधिकार किती मोठा असेल. आणि अधिकारी लोकांचे वाक्य ग्राही धरल्या जातात, प्रमाण मानल्या जातात. भंगिरे किती बोंबलू द्या, कोण नाही विचारित. कोण विचारते दुर्बळाचं? दुर्बळाचे कोणा जगमानी तीवचना, जगमानी तीवचना, जगमानी तीवचना. ही आवाजाची ही प्रमाणाची. विठाला विठाला गुरुवर्य बंडाता ते म्हणत असते ते प्रमाणाचा बादशाह आहे. विठाला विठाला दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन, किंवा दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन. कोणी विचारतो बंगिऱ्याला? एवढा अधिकार माझ्या नाथांचा. आणि ते म्हणतात ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. माहीत असतं का बापू आपल्याला देव? ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय हे जर जन्माला आले नसते तर देव माहीत झाला असता का? आमदारायचा, खासदारायचा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मंत्र्यांचा प्रचार करणारे त्याचे कार्यकर्ते असतात. कार्यकर्ते घरात झोपल्यावर यायचं काय चलत? फिरवा नुसत्याच गाड्या उसात डुकर फिरल्यावानी. केवढा बी पुराडी कोणामुळं सोबत असतोय? कार्यकर्त्यामुळं. जितके त्याच्या मागे पुढे रेलचेल कार्यकर्त्याचे असेल का तेव्हा ते पुराडी सोबत असतो रे दादा. कार्यकर्ते घरी बसल्यावर बस म्हण पप्याच्या माईल गप्पा सांगत. तशीच परिस्थिती विटेवरच्या मालकाची होती. हो महाराज म्हणले विसरलास का तू? अमोची अभावे तुझा देवपण, अमोची अभावे तुझा देवपण,
आमुचिया भावे तुझ देवपण हे का विसरोनी राहिलासी. देवरीच राहिला असता संन्याशी बाबा, पण त्यानं माहीत केल्यामुळं. याच्या पलीकडं सांगू का, फार मोठा आहे देव पण सुखाची कमतरता. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, सुखाची कमतरता. एका माणसाकडे 500 कोटी रुपये सुखच नाही. काय अंगावर घेऊन पांघर तू का ते पैसे. पोरग पाहिलं तर बुट हरपून घरी आले. घरी आल्यावर बायको बघून आपटायली. सोयऱ्या धाऱ्यात गेल्यावर चल उठ म्हणायलेत. आणि कुंटलान पैसे कोणी विचारीन, किंमत नाही, सुख नाही ना. सुख दिलंय पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा, म्हणून त्यांची सेवा करतोय. मनवोनी सेवा करी त्याचे, मनवोनी सेवा करी संतांचे सुख झाले देवा. मनवोनी सेवा करी त्याचे, मनवोनी सेवा संतांचे सुख झाले. मनवोनी सेवा मनवोनी सेवा. चांगले पक्वाद आहेत, ताशा वाजिल्या आणि झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची. नाहीत कधी कधी पक्वाद असं वाटतंय ताशा वाजायला का पक्वाद वाजायला कळत न. काही काही भंगेऱ्यान परमार्थाचं मात्र करून टाकलं. हा देव त्याला नरकात टाकीन. विठाला विठा. संतांचे सुख झाले या देवा. देवाला सुख कोणाकडून मिळालं, संताकडून. म्हणून आणि संत फुकट. देवाला लाज वाटली हो वकील साहेब, संताकडून कसं सुख घ्या, म्हणून त्याची सेवा करीत होतो. मनवोनी सेवा करी त्यांची. ऋण सांगतोय, ऋण काय ऋण आहे राजो. एका माणसाकडे ढोल होता जमदाडे बुवा, बरोबर आहे ना अण्णा. भोकरला पाहिलं होतं पहिल्यांदा तुम्हाला, त्याला झाले 9 वर्ष. त्याच्यानंतर आत्ता पाहिलं. मेमरी कार्ड चांगलंय बापू, म्हणून हे साधं वापरितो. हाय बरोबर. हो, तिथे एक महाराज बसला होता माझ्या पुढं इतक्याच चेडीवर. त्याला पण कोण्या नरकात टाकावं देवाला कळणार नाही. हे डुकरं हिशोबात हे तू. बरोबर आहे, पण जाऊ द्या ते महाराज, राहू द्या, कोणी असो जळू द्या, काय करायचं. पण तुमची भेट झाली तिथं. तुमचं नाव दादा? राजेश हरणे. गोड पक्वाद. जमदाडे बुवा छान. महाराष्ट्रातली बुलंद गायन क्षेत्रातली तोप आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे. जुनं आमचा परिचय जुना. मोठी माणसं आहेत गायनातली, धकून नेतेत बाळ्याला कसं बी. मला कुठं गाता येतं, याच्यामुळं आपण बरे दिसतो. आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे. तसेच बुलंद तोडीस तोड त्यांच्यासोबत तोप आमचे सदानंदजी गुरुजी. दोन्ही गुरुजीचे ते. हे विद्यार्थी घडवण्याचा कारखाना आहे यांच्याकडे. आता काय मला सुधरणं, मग इज्जावारी पाडणं होईना, नाही तर मी यायच्याकडे गेलो असतो यायचे कळे करायला, म्हणजे याचा अर्थ शिकायला. पण आता मला नाही ना सुधरणं काय. आमचे दिलीप अण्णा असतील, दौलत गुरुजी असतील, हनुमंतराव असतील, नावं पाठ नाहीत बरं, माफ करा. आमचे गुरुजी काका असतील. तुमच्यावर जास्त फार पडा आमच्या अण्णा गेल्यापासून. विद्याधर अण्णा गेले नाही तर ते पण परमार्थात बऱ्यापैकी हार घालायचं काम करायचे. आदरणीय विनेकरी चोपदार वकील साहेब, कारभार चोख आहे. हो हो, उद्बत्ती इतकं पण बाजूला सरकू देणार नाही मथार, म्हणून तर मला आवडत आहे. विठाला विठाला गोड कारभार वकील साहेबाचा. ते बी मागच्या 1-2 वर्षात वाचले. आपण त्यांच्याकडे रस घेतला होता. हनुमंतरावजी पवार. एक माहिती आहे का पवार साहेब,
आज बरोबर 5 वर्ष झाली बाळ्याला. बापू आजचं 5वं श्राद्ध असतं माझं. 4 फेब्रुवारी 2019. 7 दिवस आहे की नाही भैया? भैयान दादा आले ते उचलायले तिथं. तिथल्या लोकांनी दागिने सगळे तुमच्याकडेच दिले. ते तेव्हापासून मी घालणं बंद केलं. हो, लॉकेट होतं मोठं असंच केलेलं लोकांनी. आपल्याला कुठं जवकत. हो, शेंगदाण्याला काजू म्हणून खाणारा माणूस मीन कुठं आपल्याला जवकत असतं का ते? हो, नाही सांभाळले व्यवस्थित. पण पुढचा देताना म्हणत होता तुम्ही महाराजाचेच आहेत का? आज 4 फेब्रुवारी 2019. कातकडे गुरुजी आज इथेच येताना अपघात झालता सायगावला. आणि वाचलो, स्वामींच्या कृपेने वाचलो. मग नंतर बऱ्यापैकी द्याधरा अण्णा असतील, ते माने काका असतील, बऱ्यापैकी मंडळी, मला वाटते दौलत गुरुजी, दादा, तुम्ही सगळेजण आले. मग केदारेश्वराचं दर्शन घेतलं, तिथं जेवलो. तर मग श्रीमद भागवत कथा घेतली होती. मालकांची कृपा होती. मला आजचं कीर्तन नको वाटत होतं. तिकडं पानाची देवळाली, तिथं कथेचा शेवट होता. आणि तिथंच पलीकडून कर्जतला सकाळचं कीर्तन आणि त्र्यंबकच्या वारीला जायचं. इकडं आलो, ड्रायव्हरला इथं केजला सोडत, त्याला म्हणलं जाय झोप जरसक, पुन्हा पहाट दिवसभर चालवायची. आलो इकून, आता नेतो हळूहळू. पण स्वामींचं नाव काढं दौलत गुरुजीने. दादा जास्त ट्रेस देत असते. वेणुताई घरला हॉस्टेलचे सर्वेसरा जास्त ट्रेस यात ऐकायला भेटतंय. योग आहे, माझंही नशीब अशा सत्पुरुषांच्या दरबारात कीर्तन करण्याचा योग येतोय. नाही तर कीर्तन रोज येत ना. वाल्मिक बाबा दारू पिऊन मेले त्याचे श्राद्ध आमच्याकडेच येतं. हो, ते घंट्या 2 घंट्यात 4-5 बाऱ्या तिंबावत लागते आम्हाला कीर्तनात. काय करावं, नाही तर बुका कोण लाईन. सेवा खरी अशा साधूंच्या पैशी केलेलं कीर्तन. विठाला विठाला. परम श्रद्धे हरिभक्तीपरायण जुनं वारकरी व्यक्तिमत्व आमचे वाल्मिक महाराज असतील, त्यांच्या बाजूचे महाराज आदी करून सर्व, उत्तरेश्वर महाराज वांगीकर, संपूर्ण ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. एखाद्याचं नाव मला पाठ नाही, शक्य नाही. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय मृदंग क्षेत्रातलं तात्विक रत्न शंकर बापू आपेगावकर, त्यांचे सुपुत्र आदरणीय बापूसुद्धा या ठिकाणी आलेत. बापूंना प्रणाम. मी अगोदर कथेच्या अगोदर कीर्तनाला आलतो त्यावेळेला 2016 पासून इथं असतेत महाराज. याच्यात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जरासा कांश आहे. लय शांत, इतका शांत माणूस. वा वा वा, पाहायचं काम नाही. विडाला विडाला. समाधीधन सद्गुरू चिन्मयानंद स्वामींच्या चरणी दंडवत करतो. जिथे भागवत कथा करीत होतो ते सुद्धा लातूरचेच होते. श्रीगुरु ब्रह्मीभूत चैतन्य स्वामी, त्यांची 53वी पुण्यतिथी, ते लातूरच्या राठी परिवारातले होते. तिथं 6 वर्ष योग वाशिष्ठ सांगितलं त्यांनी. 53वी पुण्यतिथी, फार मोठे अधिकारी. मला काल राठी परिवारातले माणसं भेटले तिथं पाण्याच्या देवळालीला. योग आहे तिथं कथा. आणि इथं स्वामींच्या दरबारात ज्ञानोबाराय तुकोबारायचं चिंतन सांगण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. एक माफी मागतोय, उशीर झाला. इथे बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. तुम्हाला एक सांगू का, किती पाठांतर असू द्या, किती सुंदर स्वर असू द्या, आणि किती बोल 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 वाजिता येऊ द्या, आणि किती चांगलं कीर्तन करू द्या, हे नसले की मजाच गेली. एक जण म्हणला मला लय कीर्तन करता येतं. सांग ना पपेच माईल, सांगतो का तू? हाय का? पक्वादाचं बी असंच न जमदाडे बुवा. एकट्याला वाजिल्यावर मजा असती का? एकट्याला गाल्यावर मजा असती का? नाही. यायच्यामुळं आम्ही शोभतो. दुकानदाराचा देव गिराईक आहे आणि वक्त्याचा देव श्रोता आहे. माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला भगवान शिवशंकर पदवी दिली. विठाला विठाला. काय ऋणे? एका व्यक्तीकडे ढोल होता. ढोल, मृदंग वेगळा,
आणि ढोल वेगळा. दोघांच्या एक मधलं आहे, त्याचं नाव कीर्तनात घेऊन ये. काही काही भागवतकार ते पण वाजवायलेत भागवतात. हा, श्रोते पण नरकाला जाते. तुम्हाला एक सांगू का, गिरगाव माझे वडील 90ला जात राहिले. दौलत गुरुजीला माहीत असेल, दिलीप अण्णाला माहीत असेल, हनुमंतरावला, भैया, आबा, दादा, तुम्हाला माहीत असेल. माझी आई असून जर मी माझ्या आईला सांभाळीत नसेल आणि तुम्ही माझ्या तारका घेऊन मला पाकिटं देत असताल तर तुम्हाला सुद्धा नरक गुरुजी. जो पक्वद्या, जो गायक, जो कीर्तनकार, जो भागवतकार, रामायणकार मायबापाला सांभाळीत नसून लोकाला उपदेश करतो, त्याला बोलून तुम्ही जर त्याला पाकिटं देत असाल तर त्याचं अर्ध पाप तुमच्या बोकंडीवर. दोघाशी पतन सारिखे. भाषा थोडी कडक आहे. काय करताना कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पाठ्याल, 36 गाव, एक मंडळी, 2 पोरं, आई, पैसे हाऊत भरलाय. आणि कशाला कोणाच्या अंडरवेली धूत बसायचं, काय गरज आहे का ते कुठं नेऊन. मालकाचा पुरावा आहे. खरं बोलत असताना राग आला तर यो, तू का म्हणे सत्य सांगो, येवत रागे येतील ते. आपल्या बोलण्यानं एका माणसाला जर गुन्हा आला तर त्याच्या पुण्याई गिरगावकराची पदरात पडत असती. चूक गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. ढोल होता, ढोल. तो ढोल वाजविणाऱ्याचं नाव होतं लाख्या कोल्हाटी. वारकरी संप्रदायात वर्णी आली लाख्या कोल्हाट्याची. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी. काय नियम होता त्याचा. दर्जी बोरगाव मध्ये लाख्या कोल्हाटी आला, स्वामींच्या मंदिरापाशी 10-12 मिनिटं ढोल वाजवायचा. नामानंद स्वामीच्या समाधीपाशी, बरोबर आहे, ढोल वाजवायचा. मारुतीरायाच्या मंदिरापुढे ढोल वाजवायचा. गणपती बाप्पाच्या मंदिरापुढे ढोल वाजवायचा. आणि मग ढोल वाजवायचा पोटासाठी. काय निष्ठा होती हो. माणसं जमा झाली एका गावात, डाम ठोकले, 4 विळू असतात, त्याच्यावर एक दोर असतो आणि तिकडं आणि इकडं 2 डांब असते ठोकलेले तार. पोरगी ताराव चढली लाख्या कोल्हाट्याची. बापू, निष्ठेला लय किंमत असते. ताराव चढली पोरगी आणि लोकांनी गर्दी केली आहे. तो बाप कधी येतोय. त्यांनी सांगितलं, थांबा दादा, काका, अण्णा, तात्या, भाऊ, मालक, थांबा. आमचे बाबा मंदिरातल्या गावातल्या ग्रामदेवतेपाशी ढोल वाजिल्याशिवाय माझ्यापाशी वाजित नाहीत. निष्ठा असते, निष्ठा. जमदाडे बुवा, आता काळ लय घोड आलाय. 50-50 हजाराच्या पक्वात थोला बॅग आहेत आपल्याला आता. बापू, तुम्हाला माहीत असावा, मी एक फोटो पाहिला स्वर्गीय शंकर बापू आपेगावकरांचा. विमानातला फोटो पाहिला, पक्वात धोत्रात गुंडाळलेला होता, धोत्रात. काय निष्ठा होती संप्रदायातल्या काही लोकांवर. नाहीत येत म्हणे माझे बाबा. नित्याचा नियम होता, देवाची सेवा केल्याशिवाय पोटासाठी ढोल नाही. आणि मग ढोल वाजवायचा. काय ढोल होता होते. त्या ढोलाची कला, ते वाजिनं, ते कौशल्य, माणसाचे असे चित्त थरथरायचे. आणि त्या ढोलाच्या तालावर ती वरच्या दोरीवर नाचत होती पोरगी, लाख्या कोल्हाट्याची मुलगी. ज्ञानसूर्य वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, तिचे दात नक्षत्रासारखे चमकत होते. आणि पोरगी लाख्या कोल्हाट्याची होती. रूप काय कोणाच्या बापाची जागिरी आहे का. कोणालाही लेकरं सुंदर होऊ शकतात. आणि कुंटाला ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला कसे होऊ शकतात. आपल्या बापाची जागिरी आहे सौंदर्य नाही. नाही,
दाताच्या पंक्ती झळकत होत्या, इतकी सुंदर. मग आता पाहणाऱ्यांची संख्या वेगवेगळी पद्धत होती. काही तिचं कौशल्य पाहत होते आणि काही नालायक रूप पाहायला येत होते. कोण्याही लाख्या कोलाट्याची असली तरी आचरणाच्या चौकटीतली होती. म्हणून नाचे मागे मागे मन सांगतोय ऋणी देवाच्या डोक्यावर. या विश्वात वारकरी संप्रदाय असा संप्रदाय, या संप्रदायानं जातीवाद केला नाही. चांगली माणसं कोण्याही जातीतली असू स्वीकारली. कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नाविजान विष्णुदास. उत्तम कुळी जन्मन क्रिया मंगळ. जन्म उत्तम कुळात झाला महाराज आणि भंगिऱ्या वागतू अख्खं कुळ मातीत घातलं. बुडविले कुळ उभयता, अख्ख्या कुळाला मातीत घातलं. आपली काय लायकी एखाद्या जातील नाव ठेवायची. मी कालच्या कार्तिकी वारीला 6 मुलं पाहिले पारधी समाजाचे. गिरगावचा बाळू नाही. मी आतापर्यंत त्या पोरायसारखे तितके वारकरी पाहिलेच नाही. जातीनं पारधी, जातीनं पारधी. महिन्यातले 16 दिवस पांडुरंगाला आणि 14 दिवस संसाराला. 550 किलोमीटरहून दर महिन्याला पंढरपूरला याचं. एसटी असेल, काळी पिवळी असेल, रेल्वे असेल, पैशावाले पण नाहीत ते. त्याचे पाय पाहिल्याच्या नंतर पोटात कालवत होतं. त्यानं सांगितलं आमच्यावर कृष्णाजी महाराज माऊली जायखेडकर त्यांची कृपा झाली आणि त्यानं माळकरी केला समाज त्या परिसरातला. काय लोक कर्ज आहे देवाच्या डोक्यावर या लोकांचं. मला सांगा सद्गुरू स्वामी अवतीर्ण झाले म्हणून प्रांतातले हजारो लोक सात्विक झाले. हे लोकांमुळे आपण माणसं आहेत. ज्ञानोबाराय तुकोबाराय आपण पाहण्याची योग्यता आहे का आपली? पण आपण ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणून स्वामीकडे पाहायचं, हेच आपल्यासाठी ज्ञानोबाराय तुकोबाराय. हे प्रांतीय संत जर जन्माला आले नसते तर आपल्यात आणि जंगलातल्या जनावरात काही फरक राहिला नसता. त्यांच्यामुळे आपण माणसं आहेत. वा. रोज तो ढोल वाजायचा. लोक त्या काळात आदला, खडका, दमडी, लालपई, जिंच्या पॅन्टीवाल्याला कळायचे नाही पैसे. आपल्या आजोबा पंजोबाला विचारा नाही पैसे होते का. मग कळण गिरगावचा बाळ्या खरंच बोलायला. डब्बू पैसा होता तुमच्या लहानपणी. नंतर मग 4 आणे, 5 पैसे, 10 पैसे बदलत गेले. खडका, दमडी, कवडा, अडका टाकायचे, त्याच्यावर संसार धकायचा. आचरणातला लाख्या कोल्हाटी. आणि संध्याकाळी बापू लाख्या कोल्हाट्याची बायको मुलगी ज्या गावात खेळ केला त्या गावात भाकरी मागायचे. श्रीमंत माणूस, फार श्रीमंत. माय या घरापुढे असली तर पोरगी त्या घरापुढे असायची. एका श्रीमंत माणसाने लाख्या कोल्हाट्याची मुलगी, साजूकसा अंधार आहे, त्या अंधारात तिचे दात चमकलेले पाहिल्याबरोबर त्याच्या पोटात पाप उतवालं. हे मध्ये गरीबाचं लेकरू पोटासाठी नृत्य करणार. लाख्या कोलाट्याच्या घरचे अवडंबरीत नृत्य करीत नव्हते. अवडंबरी म्हणजे तमाशा नाही, तारेवरली कसरत होती. त्याला चित्त थरारक कसरत म्हणतात. हा नाचणे प्रकार नाही, याला वाईट म्हणता येणार नाही. तसं असतं तर वारकरी संप्रदायाने दखल घेतली नसती. स्वरूप संपन्न मुलगी, त्या गावातल्या श्रीमंत व्यक्तीने आयुष्याचं मात्र करून टाकलं. भाकरीचं टोपलं बापाच्या पुढं टेकलं.
अशा ठिकाणी रावटी लावलेली होती, शिबिर लावलेलं होतं. रावटी तंबू लावलेला होता डोंगरावर, त्याच्या पाठीमागून कडा होता. बाबाला सांगितलं, बाबा जगणं संपलंय, आणि कड्याहून उडी टाकली. बाप जवळ येऊ लागला, येऊ नका बाबा, येऊ नका, येऊ नका, येणार नाही, थांबणार नाही. का ते त्याग करते? शरीर भ्रष्ट झालंय बाबा. तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीच्या पोटी जन्म घेतला, आतापर्यंत तुम्ही पवित्रता सांभाळीत आले, पण एका चतकुर भाकऱ्याच्या तुकड्याच्या लालचीसाठी आतमध्ये गेले आणि एका नराधमानं जीवन वाटून टाकलं. बाबा आता तुमच्या सानिध्यात राहण्याची लायकी नाही, देहत्याग करून घेतला. लाख्या कोलाट्याने मुलीचा अंत्यविधी केला. ढोलवाजीनं बंद केलं, बंद केलं ढोलवाजीनं. संसारातल्या लोकांची दानादिन झाली. काय करावं, काय करावं? माणसाच्या रूपात लाख्या कोलाट्याला भेटायला जगाचा बाप बेला. लाखा का रे वाजीनं बंद केलंस? काय वाजू मालक, एका तिळा इतकं पाप केलं नाही. गावात एखादी देवता असेल, त्या देवतेची सेवा केली नाही असं गाव नाही मालक. का मालक कोपला असेल पंढरपुरातला, सोन्यासारखं लेकरू गेलं मालक. बोलणारा जगाचा बाप होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रूपात आले. वाजवानं काय वाजू मालक? ढोल. ढोल जरी मुलीचं दुःख विसरून वाजवायची हातात ताकद जरी असेल, पण मी ढोल वाजल्याच्या नंतर त्या कसरतीत तारेवर खेळ खेळण्याची ताकद आतापर्यंत कोणाकडे नाही मालक. ती त्या पोटच्या गोळ्यात होती. झोपड्याच्या पाठीमागं लाख्या कोल्हाटी बसलेला होता. ढोलावर डोकं ठेवलं होतं, हातातले टिपरे मांडीवर होते. त्या झोपड्याच्या पुढे बसलेली लाख्या कोल्हाट्याची पत्नी ती माय होती. देव माणसाच्या रूपात तिच्याकडे आला. चूल पेटली नाही मालक. 15 दिवस झालं मालक ढोल वाजणं बंद करतेत. मुलगी जरी गेली असेल मालक, तरी आमच्या मालकानं ढोल वाजिला तरी 8 आणे 4 आणे जमा होतील, आणि त्याच्यावर आमचा संसार धकल. 15 दिवसापासून तारांबळ आहे. ढोल गावात वाजिल्यावर भाकरी मागायची हिम्मत असती, पण ढोलाची सेवा नसल्यामुळं गावात जर भाकरी मागितल्या तर लोक कसे देतील? म्हणून जायला जावं वाटत नाही. मन मरतय मालक. ज्याला मालक म्हणत होती तो जगाचा बाप होता, फक्त माणसाच्या रूपात होता. माणसाच्या रूपात. घरी गेले भगवान पंढरीत. संध्याकाळी शेजारती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. पुजाऱ्याने शेजारती केली. तांब्यात पाणी ठेवलं, फुलपात्र ठेवलं, फुलपात्रात मंजूळ ठेवली. देवाच्या अंगावरची निर्माल्य काढली, शेजेची मंत्र म्हटली, किलूप लावलं, निघून गेले. विटेवरचे मालक विटेवरून खाली उतरले. आई साहेबाला बोलवलं. जगाची आई रुक्मिणी आई साहेब बोलव. रमा जी एक बोलो तुला. सकाळी स्नान झाल्यावर आपल्याला एक काम करायचंय. काय? सकाळची पूजा आटपल्याच्या नंतर आपल्या दोघांना एका गावात जायचंय. काय करायचं मालक? पातळ टाकलं समोर आणि स्वतःची कपडे समोर टेकली. तुला उद्या हे पातळ नेसायचे.
मालक हे पातळ मला, विश्वाचा अर्थ व्यवहार तुमच्या कृपेने मी चालवते. लक्ष्मी म्हणतात मला, भगवान म्हणतात मी लक्ष्मीचा पती आहे ना, मी तुला पती सांगतोय, शेजारी थोडा सांगायला. हेच पातळणे असावं लागेल. जी मालक. नेसले सकाळी ढोल तयार केला, डाम ठोकला, येळू लावले, तार लावला, दोर लावला. जगाचा बाप ढोल वाजित होता आणि त्या तारावर विश्वाची मालकीन उभी होती. विश्वाची मालकीन. जगाचा मालक रूपात कोणाचा आहे? लाख्या कोलाट्याच्या. वरी असलेली मुलगी कोण बापू? लाख्या कोलाट्याची मुलगी. प्रांत सोडून द्याला. प्रांतात माहित होतं लाख्या कोलाट्याची मुलगी वारली, प्रांत सोडून द्याला. आताची परिस्थिती थोडीच होती, फोन न 0 मिनिटात. या कडीची त्या कडीला बातमी कळती. काय साधन होते त्या काळात? काही नव्हते साधन. प्रांत सोडा. जगाची मालकीन तारेवर कसरत करीत होती, विटेवरचा मालक ढोल वाजित होता. आणि जमा झालेला सगळा चंदा लाख्या कोलाट्याच्या झोपडीत आणून टाकीत होते. बायकोला सांगितलं त्याच्या माय, मालकाला म्हणू नकोस, भाकरी चूल पेटी जाय. 15 दिवस निघून गेले सज्जनांनो. लाख्या कोलाटी हा गाफील कोलाटी नव्हता. लाख्या कोलाटी हा व्यसनी नव्हता, साधी तंबाखू खात नव्हता. कसं नाव घेते लो? गाथ्यात नाव येत असतं का भंगिऱ्याचं? साधी तंबाखू नाही, इतका निर्वेशनी, एवढा सात्विक, इतका सदाचारी, एवढा प्रांजळ. लाख्या कोलाटी गावातल्या 2 वर्षाच्या लेकराला जर तुळशीपाशी दिसला असेल तर मालकच म्हणायचा. नीतीचं सूत्र ताब्यात ठेवणारी ही लोक होती. म्हणून विटेवरच्या मालकांनी दखल घेतली. वारकरी संप्रदायातल्या आधारीव लोकांना सांगितलं आणि गाथ्यात नाव घातलं. 500 कोटीची प्रॉपर्टी. त्याचा बाप मेल्यावर त्यानं मला विचारलं आमचे दादा केव्हा मेलते. म्हणजे 500 कोटीची प्रॉपर्टी कमवून भंगिरी आवला दिला, बाप कोण्या तिथीला मेला याचा पत्ता नाही. हे आपले नाटक आहेत. आणि ढोल वाजणारा लाख्या कोलाटी आहे का एखाद्याची हिम्मत याचं गाथ्यातलं नाव काढून टाकायची? का नाही? आचरणशील लोक होते, तत्वावर आरूढ होते. हुशार लाख्या कोलाटी. लक्ष्मी जी कोण दिलं ग साहित्य? काही नाही मालक, ते दादा येत होते आणि त्यानं मालकानं दिलं. लक्ष्मी भाकरी मागायला गेल्याशिवाय आपल्याला कोण देत नाही, कोण कोलाट्याला देत आहे? पौर्णिमेची रात्र आहे आबा. पौर्णिमेच्या रात्री बायकोपाशी पटांगणात म्हातारं बसलं. तिला सांगितलं कुंखाची शपथ आहे. सांग कोण दिलंय? तिने सांगितलं एका रात्री चंद्याचं गठुडा आणून टाकला. तो रस्त्यानं चलत असताना त्याचा प्रकाश पडत होता. कोलाटी म्हणला 15 दिवस झालं अडकिलेला ढोल कोणीतरी घेऊन जातंय. जागच राहिलं त्या दिवशी. 4 चक्रा मारल्या, देवाला वापस जावं लागलं. ढोलापशीत बसल्याला. एक दिवस लाख्या कोलाट्याला झोप लागली आणि ढोल उचलला, पण टिपरे मांडी खाली होते. टिपरे मांडी खाली होते आणि मांडी खालच्या बापू टिपऱ्याला हात लावल्याबरोबर हात धरला. कोण? कोण रे? कोण आहेस? कोण? रूप प्रगट करावं लागलं. चतुर्भुज जगाचा बाप होता, तो विटेवरचा मालक होता. लाख्या कोलाट्यानं सांगितलं लक्ष्मी लोटांगण घाल ग, घाल लोटांगण. आणि नतमस्तक झाला लाख्या कोलाटी.
लाख्या कोलाट्याने देवाला विचारलं, देवा इतकं नीच काम, नुसता ढोल वाजिल्यावर एवढी दक्षिणा नाही. लक्ष्मी तारावर कसरत करते. कपाळ बडून घेतलं, देवा जगाच्या मालकिनीला, विश्वाच्या मालकानं सांगितलं, लाख्या अरे प्रत्येक देवतेपाशी वाजिलेल्या ढोलाचं कर्ज, त्या कर्जानं मान वाकली रे, हे फिटत नाही. याच्या करता तू ढोल वाजून म्हणजे नाचून फेडायला लागलोय. म्हणून मालक म्हणतात, मनवोन नाचे मागे मागे, मनवोन नाचे मागे मागे, मनवोन नाचे मागे मागे, मनवोन नाचे महाराज, हे कर्तव्याचं, हे भजनाचं, सेवेचं कर्ज होतं, हे फेडण्यासाठी ढोल वाजिलाय. मनोनी नाचे मागे मागे. त्रास देणार नाही तुम्हाला, वेळेत कीर्तन करेल, वेळेत सुरू झालं वेळेत सोडील. कशाला तुम्हाला त्रास देऊन डोक्यावर पाप घेऊ. मोठी माणसं आहात तुम्ही. इथं बसलेले हजारो लोक गिरगाव करायला इकत घेऊन अवतार लावतील, एवढाले माणसं इथं. आणि तुम्हाला त्रास द्यानं कुठं आपल्या पदरात पाप घ्यायचं. ते संक्रांत जवळ आली. संक्रांत 15-20 दिवसावर संक्रांत आलती. कर्ज पा कसं होतं देवाच्या डोक्यावर. आणि संक्रांत जवळ आल्याच्या नंतर गावातले प्रतिष्ठित लोक, प्रतिष्ठित मावल्या, प्रतिष्ठित कशासाठी म्हणतो माहिती आहे का? ज्याला आपल्या संस्कृतीचं भान आहे त्याला प्रतिष्ठित म्हणायचं. जो संस्कृतीची पायमल्ली करतो त्याला भडवा म्हणायचंय. असं ना आपल्या कुळात, त्याला पुराणाच्या भाषेत चारवाक म्हणत होते. आपल्या सणाविषयी, आपल्या उत्सवाविषयी, आपल्या धर्माविषयी ज्याला आत्मीयता आहे, अस्मिता आहे, त्याला सात्विक म्हणायचं, सदाचारी म्हणायचं. काका जी, जवळच काकांचं गाव आहे, गुरुवर्य गोरोबा काका म्हणून नाचे सांगते. एवढा पुरावा. काका जी जी, संक्रांत जवळ आली काका. सुगड्याची काय परिस्थिती आहे? सुगड वांद्याला सुगडे लागत होते. मध्यंतरी 10-12 वर्षापूर्वी पैशावाल्याच्या बायकानं केलता शहाणपणा. ते जराशे पैसे झाले ना, नाटक करीत असतात लोक. माझं मत आहे अब्जानं पैसे घरी यावं पण धोत्रावर इन करून ये. कुत्रे भुकत असतात, कुत्रे भुकत असतात, कुत्रे. याचा अर्थ सांगू का तुम्हाला? म्हणजे धोत्रावर इन करणं जसा मूर्खपणा आहे, तसं एखाद्या संस्कृतीचं मात्र करणं तितका मूर्खपणा आहे. 5 क्विंटल जरी सोनं असलं तरी सोन्याचे बुटके संक्रांतीच्या दिवशी मालकाला आयुष्य वाढायला वाण त्याच्यात नसते. सुगड्यात वाण असतं बाई. मंजुळा येड्यावानी करू नको तू. द्वारका, चतुरा, अंतिके, कौशे, वछे
बापाची जागिरी आहे का संस्कृती मोडायला? एक मुद्दा माहिती आहे तुम्हाला? तुमच्या जिल्ह्यातला असो की माझ्या जिल्ह्यातला असो, त्याच्याकडे किती बी संपत्ती असू द्या, तू मेल्यावर इस्तू कशात नेतेत बापू? गाडी घ्यात होय बया सोन्याच्या गुंडीत. आणि जर नेला असता तर लोकांना तिथं बी भूषण दाखिलं असतं. मा बाप मेल्यावर म्या चांदीच्या गुंडीत इस्तू कशात नी पण ठोकला ना. हा? मातीच्याच गाडी घ्यात. तुम्हाला एक माहित आहे किती मोठं मंदिर अयोध्येला? आता त्या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम होईल. त्या कळशाची किंमत तरी आपल्यासारख्या पांचटाला सांगता येईल का? तो कळस सोन्याचा असेल पण त्याला स्नान मात्र मातीच्या बळक्याचं असतंय.